महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी काल विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठेतरी भाजपचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे। त्यातच भाजपचे पदाधिकारी माजी खासदार शिवाजी माने हेही लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यांनीही सोशल फेसबुकच्या माध्यमातून जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत आता बोलण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव माने आहेत। काय नाराजी आहे साहेब? नेमकी तुम्ही काल फेसबुकवरती एक पोस्ट केली की शेतीमालाला भाव नसते, नेमका इशारा काय होता आणि कुणाला होता? मी जातीनं शेतकरी आहे आणि माझी व्यथा मी त्याच्यातनंच आज जशी अवस्था शेतमालाची झालेली आहे की त्याला भाव मिळत नाही, तसंच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे। कार्यकर्त्यांचा कुणीही विचार करत नाही, कार्यकर्त्यांचा विचारच राहिलेला नाही। एकट्या शिवसेनेत नाही, भाजपात नाही, सगळ्या प्रत्येक पक्षात हे झालेलं आहे। आणि माझी भूमिका अशी आहे की प्रत्येक पक्षानं ज्या वेळेस तुम्ही उमेदवार निवडता कार्यकर्त्यांचा विचार केलाच पाहिजे। आता हे जे उमेदवार निवडले गेलेले आहेत ह्यांची लॉयलिटी फक्त पक्षप्रमुखांशी आहे, पक्ष नेतृत्वाशी आहे, जनतेशी ह्यांची लॉयलिटीच राहिलेली नाही। जनतेला हे मोजायलाच तयार नाहीत। वरती जायचं, पाया पडायचे, उमेदवारी घ्यायची आणि खाली येऊन लाता घालायच्या, 5 वर्ष कुणालाही विचारायचं नाही, अशा प्रकारचं धोरण हे चाललेलं आहे। हे प्रत्येक पक्षामध्ये चाललेलं आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे। जसं तुम्ही घराणेशाहीच्या दृष्टीनं चाललंय, तुम्ही घराणेशाहीला मोदीजींचा विरोध आहे, मग ही त्याच पद्धतीनं चाललंय। तुम्ही तरी कुठं लोकशाही राबवताय? तिथं शिवसेनेमध्ये काय चाललंय मला सांगा? ह्यांनी ज्या पद्धतीनं आता कालचं तिकीट वाटप केलं आहे, सगळ्याला सगळे तुमच्यासोबत आलेल्या तुमचं धोरण चाललं आहे की शिवसेनेसोबत आलेले सगळ्या आमदारांना खासदारांना उमेदवारी द्यायची, कारण ते तुमच्याशी लॉयल आहेत। हे मान्य आहे की त्यांच्यामुळं सत्ता आली राज्यात, सगळ्या गोष्टी मान्य आहेत। अरे बाबा, तुम्ही सत्तेसाठी तुम्ही दुरुपयोग केला आहे ना या सत्तेचा, पक्षप्रमुखांशी तुम्ही लॉयल राहिलात, काय तिथं तुमचा लाभ घ्यायचा तो घेतलात, पण जनतेशी तरी तुम्ही संवाद कधी साधलाय का? आज आमची अवस्था अशी आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांची गेली 5 वर्ष झालं आम्ही राबायला लागलोत, सगळीकडे फिरायला लागलोत। पक्षाच्या बूथपासून आमची बांधणी चालू आहे, पक्षाच्या बूथ आणि इतर जे संघटन आम्ही मजबूत केलेले, त्या मानानं शिवसेनेची संघटना मजबूती कुठे आहे? मग आता कुठेतरी भाजपचा विरोध आहे का हेमंत पाटलांना? भाजपचा विरोध नाही आहे, आम्ही जे तळागाळात लोक गेलोय, पक्षाचा आमचा विरोध नाही। आम्ही तर युतीतलेच आहेत, आमची महायुती आहे इथं, परंतु लोकांच्या मध्ये अशी भावना झालेली आहे, अरे आम्हाला खासदार भेटलेच नाहीत, आम्हाला आमदार भेटलेच नाहीत। मग मला सांगा, तुमची नाळ ही जनतेशी असली पाहिजे, प्रत्येक लोकप्रतिनिधीची। आणि हे हेरूनच आम्ही म्हणतोय की बाबा इलेक्टिव्ह मेरिट पहा त्या उमेदवारामध्ये। आता तुम्ही उमेदवारी तर द्याल, तिकीट द्याल, पण तो निवडून यायची जबाबदारी कोण घेणार आहे? ही तुम्ही आमच्यावर ढकलणार का, आमच्यावर लादणार का? आणि आमचं तरी कोण ऐकणार आहे? पक्षश्रेष्ठींनी तुमच्याशी चर्चा करून उमेदवार दिला असेल, तुम्ही आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमचं दुःख नाही मांडताय? नाही, कुणाशीच विचारलं नाही। त्यांच्या तरी पक्षांनी सांगावं, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून फक्त सेकंड फेजच्या उमेदवारी भरायची। माझं आव्हान आहे पक्षाला की त्यांनी कुठल्याही प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारी दिली पाहिजे, त्यांचं मत हे ग्राह्य धरलं पाहिजे, नाही तर सगळीकडे विस्फोट होईल। आज हिंगोलीमध्ये काय झालंय, जवळपास काँग्रेसच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांनी रेसिग्नेशन दिलेत, राजीनामे दिलेत। पक्ष कसा चालेल तुमचा? महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी हे राजीनामे दिलेले आहेत, तर काँग्रेसकडून ते कुठेतरी आष्टीकरणाला तिकीट दिल्यामुळे काँग्रेस नाराज आहे। मग महायुतीमध्ये तसं घडण्याचे चान्सेस आहेत का? नाही, इथं तर घडलेलं नाही, परंतु याचाही सुद्धा स्फोट होऊ शकतो। असं नाही की काही महायुतीत सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, असं तुम्ही अर्थ नाही काढू शकत। ही खदखद लोकांमध्ये आहे, जनतेमध्ये ही खदखद आहे। आज जनतेला पर्याय पाहिजे होता इथं, आणि जे मोदीजींनी काम केले, जे इतर भाजपाने जे काम केले, आमचं संघटन इथं दर महिन्याला आलंय, दरवेळेस त्यांनी बैठका घेतल्यात आणि त्याचं फलित आम्हाला दाखवायचं होतं, परंतु आम्ही हतबल आहोत।
आम्हाला आमच्या मनाजोगा उमेदवार, जनतेच्या मनातला उमेदवार पाहिजे होता, तरच जनता निवडून देईल. तुम्ही जनतेच्या विरोधातला जर लादलेला उमेदवार जर दिला, त्यांचं म्हणणं आहे की उमेदवार मी नाहीच, उमेदवार हे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर मोदी सगळ्याला म्हणण्याला अर्थ नाही की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते इथले उमेदवार आहेत, त्यांच्याकडे पाहून मतं द्या. तुम्ही असे करून तुमची जबाबदारी ढकलू नाही शकत. तुम्ही जर असं तुमचं वर्तन जर योग्य नसेल, तुम्ही काम जर व्यवस्थित करणार नसेल आणि त्याची जबाबदारी मात्र मोदीवरती ढकलता, हे चुकीचं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट द्यायचं तर मोदीला पाहून द्या. हे म्हणजे मग आजच्या घडीला तुमचं खासदार हेमंत पाटील यांना विरोध आहे का? माझा त्याच्याबद्दल विरोध असायचं कारणच नाही. आम्ही आमच्या लेवलला उमेदवारी मागितली, आम्हाला मिळाली नाही. परंतु शिवसेनेने सुद्धा उमेदवारी देते वेळेस थोडासा विचार करायला पाहिजेत. लोकांच्या मनातला, कार्यकर्त्यांच्या मनातला त्या उमेदवार हा असला पाहिजेत, नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. आम्हाला काय. मागच्या 10 दिवसापासून तुम्ही मुंबईमध्ये ठाम मानून होतात, तुम्ही इच्छुक उमेदवार होतात. काल कुठेतरी तुम्हाला उमेदवारी नाकारली, हेमंत पाटलाचं नाव घोषित झालं, त्यामुळे तुमची नाराजी आहे का? अशीही चर्चा होती की तुम्ही शिंदे गटाकडून उमेदवारी आणणार आहात. अहो हे बा, तिकीट एकच असतं, एकच जणाला मिळतं. परंतु तिकीट वाटप करते वेळेस सुद्धा ते सगळ्यांना विचारात घेतलं पाहिजेत. ह्याच्यामध्ये आघाडी आहे, महायुती आहे. महायुतीमध्ये आम्ही 3 पक्षाचे 3 वेगवेगळे आहेत. मी म्हणतो भाजपाच काय, याच्यामध्ये अजितदादा गटाचे आहेत, त्यांनाही विचारात घेतलं पाहिजेत. अजून दुसरे काही छोटे छोटे पक्ष आहेत, त्यांनाही विचारात घ्यायला पाहिजे होतं. परंतु कुणालाच नाही, तुम्ही येता आणि यादी तुमची प्रसिद्ध करता, ही कुठली पद्धत आहे? आणि तेच शिवसेनेला सुद्धा उभाटा गटाला भोगावं लागायला लागले. हे नॉट ओन्ली आमच्या पक्षाबद्दल नाही, हे तिकडं सुद्धा आहेत. म्हणून मी जे तुम्हाला सांगतोय, तुमच्या चॅनल पुढे येऊन सांगतोय की या देशातली लोकशाही टिकवायची असेल, तर खऱ्या अर्थानं लोकशाही आणायची असेल, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारी दिली पाहिजेत. नेमकी मग ह्या हेमंत पाटलांना विरोध नाही म्हणताय तुम्ही, पक्षावर सगळं ढकलताय, तर नेमकी आता अडचण काय आहे? अडचण लोकांना लोकांच्या मनातला उमेदवार नाही, तर मग आम्ही मतं मागायची कसं? आज मी 2-3 गावामध्ये गेलो होतो, तिथं लोक स्पष्ट सांगायला लागलेत की तुमचा उमेदवारच आम्हाला पसंत नाही आहे. मग आम्ही काय करणार? कशी मतं मागणार? कुणाच्या नावावरती? मोदीजींच्या नावावर आम्ही मतं मागायची का? ते दाखवायला लागलेत की बाबा तुमचा उमेदवार तुम्ही योग्य द्या, आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ. याचा अर्थ म्हणजे मलाच द्या असाही नाही होत. तुम्ही योग्य उमेदवार याचा अर्थ असा नका काढू की मीच फक्त योग्य आहे. अनेक त्यांच्याही पक्षामध्ये मला सांगा, त्यांनी अशी पद्धत नसते. तुम्ही तुमची प्रणाली नीट सांभाळा. तुमची प्रणाली त्यांनी ज्या पद्धतीनं तुम्ही जे निवड पद्धत ठरवली ना शिवसेनेनं, जे उद्धव ठाकरे गटात पूर्वी घडत होतं, आज तेच इकडेही घडायला लागले. म्हणजे ही तुम्ही ठोकशाहीनं तुम्ही काय उमेदवार लादता का? तुमची भूमिका काय आहे आता? आमची भूमिका काय? आम्ही लोकांकडे जाऊ, त्यांच्यासाठी मतं मागू. परंतु उमेदवार जर गेला आणि ही सीट जर हरली तर तुमच्या 370 पार कशा होणार? आणि तुम्ही महाराष्ट्रामधून 45चा काय 30चा तरी आकडा पार करणार आहेत का मग अशा पद्धतीनं? भाजपमधून बंडखोरी कोणी करेल का? मला नाही वाटत भाजपमध्ये कोणी बंडखोरी करेल आणि अशी परिस्थिती येईल म्हणून. पण बंडखोरी जरी नाही केली आणि लोकांना जर पर्याय जर सापडला चांगला, तर लोक त्याचा विचार करतील. मग त्यावेळेस तुमच्या हातातली बाजू गेलेली असेल. मात्र तुमची चर्चा आहे, आज तुम्ही स्वतः कुठंतरी प्रकाश आंबेडकर वंचितची चाचपणी करताय, जरांगे पाटील यांना सुद्धा भेटणार असल्याची चर्चा आहे. काय तथ्य आहे? नाही, जरांगे पाटील हे तर पॉलिटिकल नाहीच, त्यांची काही संघटना नाही, त्यांचं ते आरक्षणाचं आंदोलन आहे. आणि प्रकाश आंबेडकर आणि त्यांची आमची आयडिओलॉजी ही वेगवेगळी आहे एकदम. भाजपची आयडिओलॉजी नाही. आणि ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर पण ते सांगतायत की महाराष्ट्रामध्ये मोठा स्फोट होणार आहे, हे होणार आहे, तसं जर झालं आणि एखादी आघाडी आली तर मग त्याचा लोक विचार करतील. तुम्ही विचार करणार? नाही, आता आम्ही पक्षाशी बांधील आहोत, कुणीतरी येईलच ना दुसरं. मग तुम्ही किती दिवस कार्यकर्त्यांना आवरणार आहेत? म्हणजे तुम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाहीत का?
नाही, आम्ही तर ठाम आहोत, आम्ही पक्षासोबत आहोत, पक्षासोबत राहणार, कालही होतो, आजही आहोत, उद्याही राहूत. पण तिसरा पर्याय ते लोक देतील ना. आज मला सांगा, प्रकाश आंबेडकर हे कुणाला ना कुणा काय यांच्या ताकदीनं जर चांगला उमेदवार दिला तर लोक त्याचा विचार करतील, जरूर विचार करतील. आणि लोक त्याच शोधात आहेत. लोकांना आज तिसरा पर्याय जर व्यवस्थित उमेदवाराचा जर दिला, तुम्हाला सांगतो, चांगला सुशिक्षित, लोकांमधला व्यवस्थित राहणारा आणि लोकांचे प्रश्न सोडविणारा, लोकांच्या सोबत इझिली ॲक्सेस त्याचा असलेला माणूस जर दिला तर लोक त्याला बिलकुल स्वीकारतील. रामदास पाटील यांच्याही सोशल मीडियावरती तुम्ही अपक्ष उभं राहा, तुम्हीच आमचे नेते आहेत असा व्हायरल होतो मेसेज. नेमकं भाजपच्या गोटामध्ये चाललंय काय? नाही, मी रामदास पाटलांच्या बाबतीमध्ये त्यांचं फेसबुक अकाउंट, त्याचा मी फ्रेंड नाही, मी त्यांच्याकडं, मला काही त्यांच्या फेसबुक अकाउंटला काय चालली ह्याची कल्पना नाही आहे. परंतु मी काल जी पोस्ट टाकली होती की बाबा शेतीमालाला हे सिद्ध झालं आहे की शेतीमालाला भाव मिळत नाही, ही माझी उद्वेगना हीच होती की चांगल्या कार्यकर्त्याची कदर होत नाही, आणि याच भावनेनं ती पोस्ट टाकलेली होती. तर तुम्ही वंचितची चाचणी करता याची चर्चा कोण करते मग? नाही तर म्हणता असं काही नाही, वंचितची चाचणी करायची कसं, मला सांगा. वंचितची आणि माझी आयडिओलॉजी, मी नेहमीच, तुम्ही पाहिलं असेल, मी मुळातला शिवसेनेकडनं आलो आहे, आणि माझी आणि भाजपची दोघांची आयडिओलॉजी एक आहे, म्हणून मी भाजप किंवा शिवसेना यांना प्रिफरन्स दिलेला आहे. चर्चा का बाहेर आली? शिवाजी मानेची चर्चा का बाहेर आली? आज चर्चा तर कुठल्याही गोष्टीची होत असते कुणासोबत. समजा आता मी तुमच्या TV चॅनलला आता जर तुमच्याकडं आलो आणि तुमच्यासोबत बसलो, आज तुमची जर ही बातमी जर तुम्ही मुलाखत जर दिली तर लोकांना वाटतं की याच्या मनामध्ये काहीतरी चाललेलंच आहे. ही लोक आपापल्या पद्धतीनं आपापला अंदाज काढत असतात. तसं प्रत्येकाला वाटतंय की ते आपल्या सोयीनंच ते अंदाज काढत असतात. कुणीही खरं काय हे त्यांना न विचार करता ते आपल्या पद्धतीनंच विचार करणार. भाजपचेच काही पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्यासारखे पदाधिकारी म्हणतायत की आम्हाला स्थानिकचा उमेदवार पाहिजेत. हा स्थानिक वाद बिलकुल झालेला आहे या कॉन्स्टिट्युशीमध्ये. हिंगोली लोकसभेमध्ये मी ज्यावेळेस 2004 पासून बाहेर गेलो आहे, एकही इथला खासदार हा हिंगोली जिल्ह्यातला झालेला नाही. मग त्या तुमच्या आमच्या ताई असतील, त्याच्यानंतर त्या आलेले तुमचे वानखेडे असतील, हे सगळी जी मंडळी झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.